हे पहा विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वीचे मुलं आपल्या समोर एक छोटंसं म्हणींचा अर्थ सांगणारं अति तिथे माती या म्हणीवर आधारित एक छोटंसं नाटक सादर करीत आहेत. ते तुम्ही आता लक्ष देऊन पहा. आपल्या समोर आता येत आहे, प्रत्येक जण आपला परिचय करून देत आहे. नमस्कार, माझे नाव देवयानी पावसरकर. मी इयत्ता 5वीत शिकते. आज अति तिथे माती या नाटकात मी महाराजांची भूमिका सादर करत आहे. नमस्कार, माझे नाव मानवी शंकर जान. आज अति तिथे माती या नाटकात मी सेवकची भूमिका सादर करीत आहे. घोषणा देऊन सुरुवात. नमस्कार, माझे नाव कृष्णाली संतोष चव्हाण आहे. मी या नाटकात प्रधानीची भूमिका सादर करत आहे. नमस्कार, माझे नाव आयशा रजाक्षा आणि मी अति तिथे माती या नाटकात गवईची भूमिका करत आहे. मी गायत्री विजय उमा आदित्य सदस्य. मी या नाटकामध्ये दौंडीवाला आहे. माझे नाव आदित्य सदाशिव चव्हाण. मी या नाटकामध्ये दौंडीवाला आहे. नमस्कार, माझे नाव फातेमा. या नाटकात मी पहिला पारेकरी आहे. नमस्कार, माझे नाव अंकिता विश्वनाथ बोटकर. या नाटकात दुसरा पारेकरी आहे. नमस्कार, माझे नाव भक्ती. मी या नाटकात नवरा म्हणून आहे. नमस्कार, माझे नाव प्राची. मी या नाटकात बायको म्हणून आहे. नमस्कार, माझे नाव फातेमा राऊत शेख. मी आज या नाटकात राणीची भूमिका सादर करते. चला घोषणा देऊन सुरुवात. महाराजांचा विजय चक्रमादित्य महाराजांचा, राजाधिराज महाराज, श्रीमंत चक्रमादित्य महाराजांचा जय जयकार असो. असते कदम महाराज, असते कदम. बसा मंडळी, बसा. काय प्रधानजी, कशी काय आहे राज्याची हाल हवाल? आपल्या कृपेने उत्तम आहे. गोरगरीब भरपूर कष्ट करत आहेत. श्रीमंत लोक सुखत आहेत. छान, उत्कृष्ट. बरं, चोरीमारी वगैरे? कोणीच चोरी करत नाही, फक्त चोरीच थोडे चोर करतायत. फारच छान. बरं, रोगराई वगैरे? बिलकुलच नाही. 4 दिवसाचे रोग आले, त्यात 100 माणसं गेली, बाकी सगळी जिवंत आहेत. वा प्रधानजी, आमच्या राज्याची हाल हवाल एकूण उत्तम आहे म्हणायची. बरं, आज करमणुकीचा कार्यक्रम कोणता? आज उत्तम गाणारे भाऊ आले आहेत. त्यांचं गाणं ऐकावं सरकार. त्यांचं नाव काय म्हणालात? गाणेसेन. बरं, बोला त्यांना. गानसेन हाजीर हो. महाराजांचा विजय असो. गवई बुवा, तुम्हाला काय येतं? तबल्यावर पेटी वाजून दाखवता, नाहीतर असं करा, पेटीवर तबला वाजवा. महाराज, मी वाजत नाही. गवई आहे, गवई संगीत गातो. बरं, म्हणा काय ते. वा गवई बुवा, तुमचा आवाज साखरेसारखा गोड आहे. बोला, तुम्हाला काय बक्षीस पाहिजे? महाराज, मला स्वतःला काही एक नको. सध्या संगीताला वाईट दिवस आलाय. संगीत कलेसाठी काहीतरी करा. अवश्य. काय बरं करावं? हा, छान कल्पना सुचली प्रधानजी. आज्ञा महाराज. संगीताला उत्तेजन दिलं पाहिजे. आत्ताच्या आत्ता आपल्या आमच्या राज्यात दौंडी पिटवा. आजपासून सगळ्यांनी गाण्यात बोलायचं. ठीक आहे सरकार. जो कोणी गाण्यात बोलणार नाही त्याला पहिल्यांदा त्याला सुळावर चढवा, मग हत्तीच्या पायी देऊन त्याचा गडेलोट करा. आज्ञा महाराज. नाही, आत्ताच दौंडी द्यायची व्यवस्था करतो. डम 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 डम. ऐका हो तुम्ही, ऐका हो तुम्ही, ऐका. आजपासून सर्व बोलणे व्हावे केवळ गाणे आणि तारणे चालणार नच इतर फल्लाने. राजान्य जो मुडील कुणी देऊसरावर त्याच तक्षणी डुम 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 डुम. छे हसून हसून आपल्या तर पोट दुखायची वेळ आली बुवा. जिकडे बघावं तिकडे लोक नुसतं गाता आहेच. साधा बोलणं नाहीच कुठे. महाराजांची आज्ञा आहे ना, कोण मोडणार? काय एकेकाचे आवाज
मसाडे आहेत रे, त्यांनी सुद्धा गायचं म्हणजे काय. लोक अगदी त्रासी गेले आहेत. शिव, कोणी गद्या बोललं तर त्याला पकडायचे आहे आपले काम. आपण सुद्धा नाही बोलायचं. गद्य कोण बोलतं त्यास मी पकडतो आणि सोडावरी चढवतो. हे ते बघ, ते दोघं नवरा बायको भांडत तिकडेच आहे. चल तर लवकर. चाल तर लवकर. साधव भांडतायत की गाण्यात? तेल संपले, तूप संपले, मीठ संपले, स्वयंपाक आता मी करू कशाचा. ए माझी आई, नको काही काढू. हा चाललो बाजाराला, आणून देतो माल तुला. अनायतन शेर 2 शेर, तुम्ही वांगी आणा चान्स रे. आणतो मी तेल, तूप, मीठ, वांगी, आणखीन ती तर काय सांगी. कमाल आहे बुवा, भांडण सुद्धा गाण्यात करायचे. आता हे 9 रोजी गेले बाजारात, तिथे ही गर्दी माणसाची, प्रत्येक जण गाण्यातच बोलत. खरंच बाजारात तर मोठी गंमत उडाली असेल नाही? अरे गंमत म्हणजे काय, नुसती मज्जाच चाली. मज्जा समज तू दुकानदार आणि मी गिराईक. मी विचार, दुकानदार दादा, हो दुकानदार दादा, तुम्ही कसा दिला कांदा? रुपयास 400 राहो साहेब, रुपयास 400. त्यात तर आम्हाला एकच शेंग घालू नका हो, कचरा केक. मला तुमचा मला. पांढरा फेक कांदा किती हे स्वच्छ सुरेख. आज उधार नाही नाही चालणार, आज करे द्या उधार. कारे बाजारात ही गंमत, मग राजवाड्यात किती मौज उडाली असेल. राजवाड्यात अरे तिथे पण साधं गाणं नाही, शास्त्रीय संगीत सगळं रागतीत चालायचं. चल तिथली गंमत प्रत्येक बघतील पाहिजे. चल चल लवकर. शिंका देत चालायचा अच्छी करत. आलो आलो मी, राणी कुठे आमची, ही इथे महाराज मी. आज तुझे तोंड चुकले कशाने, या पडशाने माझ गाण जियले. जा 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 मी घेऊन या वैद्या. अच्छी अच्छी. महाराज महाराज, अरे काय झाले. महाराज, अरे काय झाले. महाराज, आपला प्रिय राजवाडा. अरे बोल झडकणी. महाराज, आपला प्रिय राजवाडा. अरे बोल लवकरी. महाराज, आपला प्रिय राजवाडा जळून खाक झाला. काय, माझा राजवाडा जळला? मेलो मी, ठार मेलो. आणि मूर्ख हे तू आता सांगतोस. क्षमा करावी महाराज, पण आपलीच आज्ञा होती ना, सगळं गाण्यातच बोलायचं म्हणून. खड्ड्यात गेली ती आज्ञा. प्रधानजी, लोकांना म्हणावं नेहमीप्रमाणे बोला. जशी आज्ञा सरकार. राजवाडा सुखरूप आहे. थोडक्यात वाचवला, आग विझवली. फारच छान. आमच्या आज्ञेनं हा सगळा घोटाळा झाला होता. सगळा घोटाळा झाला होता. बरं, आमच्या आज्ञेनं हा सगळा घोटाळा झाला. हे पहा, आता जो कुणी गाय त्याला सुळवर चढवण्यात येईल अशी दौंडी लगेच पिटवा. हा महाराज, मी लहान तोंडी मोठा घास घेतोय. खरा क्षमा असावी महाराज. आपण ही आज्ञा परत घेतली तर उपकार होतील, नाही तर अति तिथे माती होईल. अति तिथे माती असं म्हटलंय. कुणी बरं म्हटलंय? शाबास प्रधानजी, पटलं आम्हाला. रद्द केली आम्ही आमची आज्ञा. खरं आहे तुमचं, अति तिथं माती असं म्हटलंय. कुणी बरं म्हटलंय? पण आज्ञा रद्द झाली ना. झाली म्हणजे काय? झाली.